मानाचा जय बाळमा मित्रांनो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज विठ्ठल कांगणे सर यांची आय डी सरकारने बंद केली. तर मित्रांनो, का बंद केली मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर मित्रांनो, विठ्ठल कांगणे सरांनी खराताविषयी एक दोन शब्द बोलले होते. आता ते विठ्ठल कांगणे सर अतिशय छान बोलले होते आणि खरंच मित्रांनो, ही खरे बोलले होते विठ्ठल कांगणे सर, त्यामुळे त्यांची आय डी सस्पेंड केली. कसं आहे, जो खरं बोलेल त्यांचा आवाज दबवला जातोय, त्यांचा आवाज तिथेच थांबवला जातोय, कारण की वरपर्यंतच जाऊ नये. कारण की विठ्ठल कांगणे सर हे गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा पाठिंबा विठ्ठल कांगणे सर होते. त्यांना स्वतःच्या पैशातून मित्रांनो त्यांना ते मदत करत होते आणि त्यांची आय डी यांनी बंद केली. आता का बंद केली, तर आता ही देवाच्या नावाखाली पैसे गोळा करते ती भोंदू बाबा, ही व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत आहे काय करायला लागले. देवाच्या नावाखाली लेडीज भाविक बघताना गंडावायचं, पुरुष भाविक बघताना गंडावायचं, पैसा गोळा करायचा, आपली घरं भरायची. मग त्यांच्याविषयी विठ्ठल कांगणे सर दोन शब्द बोललं तर त्यांची आय डी बंद करून टाकली. तर माझी बाळमा चरणी एकच प्रार्थना आहे की त्यांची आय डी परत यावी आणि 100% त्यांची आय डी ही परत येणार म्हणजे येणार. कारण की मित्रांनो, आपला बाळमामावर तेवढा विश्वास आहे आणि व्यक्तिमत्वच ती वेगळं होतं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज पण होता. आणि सर्व रील स्टारना माझी एकच विनंती आहे, तुम्ही असलं तसलं व्हिडिओ बनवू नका. विठ्ठल कांगणे सरांचा अवश्य व्हिडिओ बनवा, कारण की व्यक्तिमत्व लई वेगळं होतं मित्रांनो. आम्ही त्यांचा व्हिडिओ बघायचं कायम, काळाला आम्हाला त्यांची आय डी गेल्या म्हणून एक छोटासा माझा प्रयत्न व्हिडिओ बनवण्याचा. आणि मित्रांनो, खरंच बाळूमामा चरणी माझी प्रार्थना आहे त्यांची आय डी परत यावी. मित्रांनो, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं.